त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. उशीर होतोय जरा जरा खेळाडूंनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायचं आहे. कमिटी मेंबर खुर्च्या घेऊन या. संघ मालक जे आहेत त्यांनी आपापल्या खेळाडूंना बसून घ्यायचं. शरद तरी यांनी मंचावर यायचं आहे. संजय थोडासा उशीर होतोय, आम्हाला सहकार्य करा. खुर्च्या घेऊन या. नितीन तारे यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. भावेश घरत यांनी सुद्धा मंचावर यायचं. मात्र खेळाडू आहे तो आनंद पाटील, माझे मित्र आनंद पाटील यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. तत्पूर्वी आपण जे संघ मालक आहेत त्यांनी आपल्या खेळाडूंना बसून घ्यायचं आहे, बसायला सांगायचं आहे. उशीर होतोय, जरा आम्हाला सहकार्य करा. बक्षीस समारंभ उशीर होतोय, अंधार पडतोय. प्रत्येक संघाने इथे बसून घ्यायचं आहे. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. या कार्यक्रमाचं लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमाने लाईव्ह दर्शन आपल्या घरची लोक घेत आहेत. यावर्षी आम्ही महिला वर्गाची जास्त सोय करू शकलो नाही, त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. पुढल्या वर्षी नक्कीच मोठ्या प्रमाणात आम्ही महिला कक्ष बांधू. तर तत्पूर्वी आजच्या दिवसाचे संघ आहेत ते सगळे समोर येऊन बसायचं आहे. विजेता संघ संघांना इथे बक्षीस आहे. चारही संघांसाठी ट्रॉफ्या आहेत आणि रोख रक्कम आहे. चारही संघांनी समोर येऊन बसायचं आहे. बक्षीस समारंभ आता सुरुवात होते. तर आपण बक्षीस स्वीकारताना मान्यवरांच्या हस्ते जेव्हा आपण बक्षीस स्वीकारतो स्टेजवर यायचं आहे. अजूनही कोणी खुर्च्या घेऊन येत नाही. मला वाटतं बसायला कोणाला आवडत नाही. चालेल, उभ्यानेच आपण बक्षीस समारंभ करू. तर केक स्माईल संघाचा कर्णधार कोण आहे त्यांनी यायचं जरा. काय होतं विनिंग टार्गेट एवढं कमी असताना सुद्धा तुम्ही चांगली लढत दिली आणि विजयश्री हासिल केली. काय वाटतंय? आम्ही अगोदर ठरवलं होतं की जिद्द हारायची नाही, सर्वांनी आपले बेस्ट द्यायचा आहे आणि सर्वांनी आराम बेस्ट दिला आहे. त्यामुळे सर्वांच्या खेळाडूंचे माझ्या वतीने मी आभार मानतो. तर जो संघ उपविजेता ठरलाय तो म्हणजे हाफिज ग्रुप. कर्णधारांनी इथे यायचं आहे, आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. उपविजेता हाफिज ग्रुप विशाल काय वाटतं की तुम्हाला वाटलं होतं की टार्गेट खूपच कमी असं होतं, पण तुम्हाला ते चेस करता आलं नाही. काय वाटतं? चेस करायला एकदम कमीच रन्स होते. आमच्या यतीन पंकज याही खूप घाई केली आणि आमचे बॅड लक कॅच सर्व. पण मला वाटतं तुम्ही मोठे फटके मारण्याच्या नादात लवकर बाद झाला. जर तुम्ही सिंगल एक आणि दुहेरी एकेरी जर धावा घेतल्या असत्या तर कदाचित विजय तुमचा झाला असता. यस एक दोन धावा महत्वाच्या होत्या, त्या झाल्या नाही आमच्या. नक्कीच तुमचं अभिनंदन, उपविजेता आहेत तुम्ही. तर इथे जो सामना रंगला तो खरंच अप्रतिम असा सामना म्हणावा लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल ते मात्र प्रेक्षकांना सुद्धा समजत नव्हतं. जर शेवटच्या चेंडूवर षटकार गेला असता तर नक्कीच हाफिज ग्रुप विजयी झाला असता. पण मात्र इतकी गोलंदाजी इतकी स्ट्रॉंग होती की मात्र तो षटकार काय एकही धाव काढू दिली नाही शेवटच्या षटकामध्ये आणि विजयश्री केक स्माईलने हासिल केली. धन्यवाद. तर आता बक्षीस समारंभ सुरुवात होते.
सर्वप्रथम सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन सर्वप्रथम इथे सन्मान केला जातोय. सर्वप्रथम या सामन्याचा दुवा म्हणजे जे सामने होतात ते पंचांच्या भरोशावर होतात, हे नक्कीच. तर पंच जर उत्कृष्ट असले तर सामने सुद्धा चांगले होतात. आणि ते पंच भूमिका ज्या पंचांनी इथे निभावले, आम्हाला सहकार्य केले, त्या पंचांचा पहिला सत्कार होतोय. पंच नरेश किनी यांनी मंचावर यायचं. समालोचक सुद्धा आहेत ते. दीपेश कुडू नवसई यांनी सुद्धा मंचावर यायचं. 3 विकेट 3 विकेट WK सोडून दे. तर अनिल आत्माराम घरत यांना मी आमंत्रित करतोय की त्यांनी पंचांचा सत्कार करायचा आहे, पुढे यायचं आहे. अनिल आत्माराम पाटील यांनी पुढे यायचं आहे. अनिल आत्माराम घरत पुढे यायचं आहे. पंच नरेश किनी उत्कृष्ट असं पंचगिरी केली. पंचांचा सत्कार होतोय. उत्कृष्ट असे पंच आणि समालोचक आमच्या या कार्यक्रमाला आपण सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. पुढचं राजेश मधुकर किनी यांना मी आमंत्रित करतोय की पुढील पंचांचा दीपेश कुडू यांचा पंच दीपेश कुडू यांचा सत्कार करावा. तर ज्याने 3 दिवस सतत आपले पंचगिरी करून चांगल्या प्रकारे उन्हामध्ये उभं राहून त्याने पंचगिरी केली, त्यामुळे जोरदार टाळी वाजवूया. तर दुसरे पंच आहेत आपल्या गावाशी संबंधित प्रकाश वजे उर्फ JK, सर्वांचे परिचित. चांगली पंचगिरी आपल्या त्यांच्याकडून झाली, त्यांचा मी इथे सन्मान करतोय. अभिजित विलास मधुकर पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. JK यांचा सन्मान चिन्ह देऊन. तर आता मात्र ज्यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह हे कार्यक्रम बघितला यूट्यूबच्या माध्यमातून, ते पाटील नेटवर्क यांना मी इथे आमंत्रित करतोय. त्यांनी मंचावर यायचं आहे. चांगली सेवा दिली त्यांनी आम्हाला, खरोखरच त्यांचा इथे सत्कार होतोय, सन्मान होतोय. सन्मान चिन्ह देऊन विलास दामोदर तरे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. पाटील नेटवर्क. खरंच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आज पाटील नेटवर्क म्हणजे आज ब्रँड झालेला आहे. प्रत्येक यूट्यूबच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आपल्याला हे पाटील नेटवर्क पाहायला मिळते. कॅमेरामन राहुल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर चांगल्या प्रकारे ते आपल्याला छायाचित्र चित्रण करताना आज यूट्यूबच्या माध्यमातून जगभरामध्ये त्यांचं नाव पोहोचलेलं आहे. त्याच्यानंतर समालोचक, जे समालोचक उत्कृष्ट समालोचक आपल्यापर्यंत पोहोचवलं ते चेतन वझे, कसीद, आनंद पाटील यांच्याकडून त्यांचा सत्कार करू इच्छितोय. आनंद पाटील यांनी पुढे यायचं आहे सन्मान चिन्ह देऊन. केतन, तसेच विपुल गावर चांदीप, विपुल गावर चांदीप यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे.
नितीन जयराम तरे यांनी पुढे यायचं आहे, मंचावर सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. राजेंद्र शांताराम तरे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मिलिंद मराठी दणका. मिलिंद किनी मराठी दणका. मनसे आणि शिवसेना. येस, आता मात्र मनसे आणि शिवसेना असे मात्र त्यांना सांगावं लागेल त्यांच्या हस्ते, कारण 3 दिवस राजेंद्र तरे साहेबांनी जवळजवळ चांगल्या प्रकारे योगदान दिलं, समालोचन केलं. खरंच त्यांचं हे. त्याचप्रमाणे जे आम्ही बोलत होतो त्याचं जास्त करून काम हे गुणलेखकाचं असतं आणि गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. खानेडे गावचे एक सुपुत्र कल्पेश पाटील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी गुणलेखन केलं आणि आमच्यापर्यंत पोहोचवलं. ते कल्पेश पाटील यांचं स्वागत, त्यांना सन्मान करण्यासाठी मी विनंती होते किरण जाधव यांना मी विनंती करतोय की त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करावा, त्यांना सन्मान चिन्ह द्यावं, कारण अतिशय चांगल्या प्रकारे गुणलेखक त्यांनी केलं आणि या स्पर्धेला नक्कीच चांगल्या प्रकारे योगदान देताना आपल्याला पाहायला मिळते कल्पेश पाटील. त्याचप्रमाणे स्कोरर संदीप किनी याने सुद्धा यायचं आहे की त्याने सुद्धा जवळजवळ 3 दिवस सतत आम्हाला त्याने सहकार्य केलं आणि त्यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. रवींद्र बुधाजी घरत यांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते संदीप यांना एक सन्मान चिन्ह द्यायचं आहे. रवींद्र नाही मिळत तर विजय मधुकर पाटील यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांच्या हस्ते विजय मधुकर पाटील तर त्यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. अतिशय चांगल्या प्रकारे गुणलेखक त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं. तर जे 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्यांना सुद्धा या स्पर्धेची आठवण म्हणून इथे सन्मान चिन्ह आणलेलं आहे. तर 12 संघाचा एक कर्णधार इथे येईल आणि संघ मालकाने यायचं आहे. संघ मालक जे असतील तर केक स्माइलचा यज्ञेश कुडू यांनी इथे यायचं आहे. केक स्माइलचे सन्मान चिन्ह. तर आपल्याला माहिती आहे की हे सन्मान चिन्ह आपल्याला भेटले ते म्हणजेच आपल्या खानेवडे गावचे सुपुत्र किरण जाधव यांच्याकडनं हे सन्मान चिन्ह आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवूया की त्यांनी 12 संघांना 12 सन्मान चिन्ह दिलेले आहे. तर सुरेश आत्माराम पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांच्या हस्ते केक स्माइल संघाचे मालक त्यांचा सन्मान इथे त्यांना एक सन्मान चिन्ह दिलं जातोय. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल हे तुम्हाला सन्मान चिन्ह दिलं जातंय की खरोखर चांगल्या प्रकारे योगदान आपल्या या स्पर्धेसाठी तुम्ही दिलं. तुमचा संघ या स्पर्धेमध्ये खेळला त्याबद्दल तुम्हाला हा सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर ऑफिस ग्रुप यायचा आहे. ऑफिस ग्रुपचा संघ मालक हर्ष पाटील. हर्ष पाटील यांनी इकडे यायचं आहे. शिवाशेठ नाईकपडा शिवाशेठ यांना मी विनंती करतोय की त्यांच्या हस्ते एक सन्मान चिन्ह ऑफिस ग्रुपच्या या संघासाठी द्यायचं आहे की त्याने या खानिवडे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवला. नक्कीच पुढच्या वर्षी खास वालीवरनं इथे आलेल्या या स्पर्धेसाठी प्रियर वॉरियरचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळत ते म्हणजे देवा पाटील देवा तरे आणि इकडे यायचं आहे. जरी संघ तुमचा हरला तरी मात्र चांगली परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये तुम्ही केलं. पुढच्या वर्षी नक्कीच तुमचा संघ पुढे येईल अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो. त्यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या खानिवडा गावचे
विकास घरत, विकास बालकृष्ण घरत यांना मी विनंती करतोय की ज्यांच्यामुळे आपल्याला ही नेटची सुविधा झाली असे विकास घरत आहेत, त्याने नेटची जी सुविधा होती त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवली. त्यांच्या हस्ते प्रियर वॉरियर संघाला एक सन्मान चिन्ह दिले जाते. त्यांनी या स्पर्धेमध्ये आपला संघ खेळवला. नक्कीच नाही मला दिले. तर त्याच्यानंतर आपण पुढचा संघ आहे बिग बुल संघाचा संघ मालक प्रवीण कांबळे इकडे यायचं आहे स्टेजवर. प्रवीण कांबळे, तर त्यांचा प्रतिनिधी कोणी असेल तरी चालेल. कल्पेश तरे, बिग बुल संघाचा कल्पेश तरे आहे. कल्पेश तरे संघाचा संघ मालक आहे. तर विलास वसंत घरत यांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते या संघ मालकाला खरोखर आपला संघ या स्पर्धेमध्ये खेळवला. नक्कीच पुढच्या वर्षी आपला संघ पुढे येईल. धन्यवाद. तर ओम साईच्या संघाचा संघ मालक नामदेव घरत, तर नामदेव घरत साहेबांना विनंती करतोय की त्यांचे हस्ते त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. ओमशाही संघ खरोखर चांगल्या प्रकारे आपला खेळ केला या स्पर्धेमध्ये आणि आपला संघ नक्कीच पुढच्या वर्षी पुढे येईल. युवा ग्रुप संघाचा संघ मालक संदीप पाटील यांना मी विनंती करतोय त्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी तर जनार्दन घरत यांना मी विनंती करतोय की त्यांच्या हस्ते हा सन्मान चिन्ह त्यांना द्यायचं आहे. की चांगला युवा ग्रुप हा एक चांगला संघ होता, मात्र थोड्याशा मार्काने का होईना थोडासा मागे राहिला, पण पुढच्या वर्षी नक्कीच ते पुढे जातील असे आपण त्यांना चालेल. जेव्हा चांगल्या प्रकारे आपला खेळ केला या स्पर्धेमध्ये. जिजाऊ वॉरियरचे संघ मालक जिजाऊ वॉरियरचे संघ मालक पिंकेश तरे, जिजाऊचे दीप्तेश पाटील संघ मालक आहेत की त्याने या स्पर्धेमध्ये त्याने आपला संघ केला. राजू धोत्रे यांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते यांना सन्मान चिन्ह नाईक पडा. राजू धोत्रे साहेबांना मी विनंती करतोय, ती गेलेले आहेत. अभिजित किनी इथे आहेत का? अभिजित किनी खराटारा. सुरेश जाधव खानिवड्या गावचे एक सुपुत्र सुरेश जाधव यांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते जिजाऊ वॉरियर या संघाला मात्र एक सन्मान चिन्ह दिले जाते. खरोखर चांगल्या प्रकारे त्याने आपलं या स्पर्धेमध्ये संघ उतरवला. नक्कीच पुढच्या वर्षी आणखी आपला संघ आम्हाला दिसेल या स्पर्धेमध्ये. तर पुढचा संघ शाहीनिधीचा संघ मालक आपल्याला दिसत दीपक घरत पोशा या मंडळाचे अध्यक्ष होते. तर मी त्यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी संदीप पाटील यांना विनंती करतोय की त्याने त्यांच्या हस्ते हा सन्मान चिन्ह त्यांना द्यायचा आहे. अतिशय चांगल्या प्रकारे आपला शाहीनिधी संघ. त्याच्यानंतर साई चरण याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया, कारण या साई चरणामध्ये भले संघ मालक 2 असतील किंवा 1 असेल, परंतु याच्यामध्ये जास्तीत जास्त 40+ मास्टर संघाचे खेळाडू होते. त्याच्यासाठी तर मी विनंती करतोय किरण घरत आणि उमेश घरत हे संघ मालक आहेत, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि सन्मान देण्यासाठी मनोज घरत भावेश घरत इथे आलेले आहेत. त्यांचा संघ होता. खरोखर चांगल्या प्रकारे त्यांनी खेळ केला. जवळजवळ 40+ चे बरेचसे खेळाडू त्या संघामध्ये आहेत आणि जवळजवळ तो संघ 5व्या क्रमांकापर्यंत पोहोचलेला होता. चांगल्या प्रकारे खेळ केला. पुढच्या वर्षी नक्कीच पुढे पोहोचेल. तर एन्जॉय
एन्जॉय ग्रुपचे संघमालक पिंकेश तरे, पिंकेश तरे एन्जॉय ग्रुप. तर संघमालक आपण पाहतोय एन्जॉय ग्रुपचे पिंकेश तरे. मी विनंती करतोय किरण जाधव यांना त्यांच्या हस्ते आपण या सन्मान चिन्ह त्यांना देत आहोत. अतिशय चांगल्या प्रकारे त्याने या स्पर्धेमध्ये जे सन्मान चिन्ह आम्हाला दिले त्यांच्याच हस्ते मात्र आपण सन्मान देत असताना मारुती फायटर संघाचा संघमालक रुपेश घरत. कारण अतिशय चांगल्या प्रकारे त्याने केला आणि आपला संघ या स्पर्धेमध्ये जयकांत तरे यांना मी विनंती करतोय त्यांच्या हस्ते हा त्यांना सन्मान करायचा आहे. जयकांत तरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये आपण उतरलात, या स्पर्धेमध्ये आपला संघ चांगल्या प्रकारे खेळला म्हणून त्यांना हा सन्मान चिन्ह. डॉन गली सुपर किंग मालकाने इथे यायचं आहे. अक्षय तरे, संदेश तरे. चिन्मय तरे यांच्या हस्ते हे द्यायचं आहे. चिन्मय तरे यांना मी विनंती करतो की त्यांच्या हस्ते डॉन गल्ली सुपर किंग या संघाचा संघमालक आपल्याला दिसतोय त्यांचा सन्मान करायचा आहे. एक सन्मान चिन्ह त्यांना द्यायचं आहे. चिन्मय तरे यांनी मंचावर यायचं कारण आहे. आपला संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरवलात त्यांना हे सन्मान चिन्ह दिलं जाते. अतिशय चांगल्या प्रकारे सन्मान चिन्ह आपल्याला किरण जाधव यांच्या मार्फत हे दिलेलं आहे. एक आठवण आमची या स्पर्धेमधली एक आठवण म्हणून आपल्याला आहे. तर पुढचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऋतिक अप्रतिम असा झेल पकडला होता. ऋतिक उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी किंग फायटर ऑफिस ग्रुपचा हा गोल अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं. त्यांचा सत्कार करतो अजिंक्य तरे. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण अजिंक्य तरे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. कारण अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करून हा क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार त्यांना दिला जातोय. जोरदार टाळ्या वाजवूया याच्यासाठी. उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? विशाल घरत उत्कृष्ट गोलंदाज. राजेश मधुकर किनी यांच्या हस्ते अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी सन्मान चिन्ह केली. द्यायचं आहे. आणि उत्कृष्ट आपला गोलंदाज. संघ 2 क्रमांकावर आणण्याचा विशाल घरत यांना सन्मान करण्यासाठी राजेशजी किनी खानिवडे गावचे एक अतिशय चांगल्या प्रकारे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या हस्ते विशाल अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधले चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल विशाल घरत यांच्याकडनं. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? उत्कृष्ट फलंदाज सुनील घरत चापल 119 रन. किशोर मधुकर घरत यांच्या हस्ते सन्मान चिन्ह द्यायचं आहे चापल याला. कारण चापल सुनील याने बऱ्याच चांगल्या प्रकारे फलंदाजी केली. मात्र संघ आपला मागे राहिला तरी सुद्धा चांगल्या प्रकारे फलंदाजी करून सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांना किताब दिला जातोय.
तर या वर्षीची KPL पूर्ण सिरीजमध्ये जो मॅन ऑफ सामनावीर आता 3-4 नंबरचा आणि 2 नंबरचा पुरस्कार द्या. नको तो शेवटला राहू द्या. तो जरा लोकांना हे तर आता मात्र जे 4 संघ आज विजेते झालेत, विजेते म्हणजे 4ही संघांना इथे ट्रॉफ्या आहेत, 4ही संघांना इथे बक्षीस रोख बक्षीस आहे. तर प्रथम आमंत्रित करतोय 4थ्या क्रमांकाचं सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघ जो होता शेवटला माहिती पडली लोकांवर येते. तर 4थ्या क्रमांकाचं इथे पारितोषिक जाहीर होते. जरा आजच्या दिवसातील जो सुरुवातीचा सामना झाला त्याच्यामध्ये जो पराभूत संघ होता तो 4थ्या क्रमांकावर आला होता. बिग बुल, जोरदार टाळ्या वाजवा जरा बिग बुल साठी. 4था क्रमांक विजेता, रोख रक्कम माजी उपसरपंच जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते, रोख रक्कम 15,000. तर चषक द्यायचा आहे माजी उपसरपंच अनुसया अनंत पाटील यांच्या हस्ते व समीक्षा सुरेश जाधव दोघांच्या हस्ते चषक द्यायचा आहे. जगन भाऊ उपसरपंच जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम आणि चषक अनुसया अनंत पाटील आणि समीक्षा सुरेश जाधव यांच्याकडून. तर द्वितीय पारितोषिक आहे, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे प्रियल वॉरियर संघाने 3रा क्रमांक पटकावलेला आहे. तर ते पारितोषिक जात आहे रोख रक्कम श्री किशोर शांताराम तरे यांच्या हस्ते 15,000 रोख. तर चषक जातोय किरण रघुनाथ तरे यांनी पुढे यायचं आहे. जरा घाई करायची आहे, आपलं बक्षीस घ्यायचं आहे. प्रियल वॉरियर भालिवली, जरा कॅमेरामध्ये कॅच झालं पाहिजे, लक्ष ठेवा. तर आपल्याला ठाऊकच असेल हे जे चषक आहेत ते दीपक घरत यांचे बंधू कैलासवासी गजानन घरत यांचं काही दिवसापूर्वी कोरोनामध्ये निधन झालं होतं आणि त्यांच्या स्मरणार्थ या 4ही ट्रॉफ्या देण्यात येत आहेत. तर द्वितीय पारितोषिक जात आहे, द्वितीय पारितोषिक हॉपिस ग्रुप, रोख रक्कम दर्शन चौधरी आणि चौधरी कॉन्ट्रॅक्टर, रोख रक्कम 15,000. तर अशोक आत्माराम पाटील पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते चषक. बक्षीस घ्यायचं आहे, आपलं बक्षीस घ्यायचं आहे, रोख रक्कम द्यायची आहे. पहिला रोख रक्कम द्यायची आहे. जरा गर्दी कमी करायची आहे, रोख रक्कम घ्यायची आहे. द्वितीय पारितोषिक हॉपिस ग्रुप 15,000 रुपये, 20,000 द्वितीय पारितोषिक श्री अशोक आत्माराम पाटील यांच्या शुभ हस्ते. रोख रक्कम घ्यायची आहे 2,000 रुपये द्वितीय पारितोषिक. जरा कॅमेरामध्ये कॅच होऊ दे.
20,000 रुपयाचं द्वितीय पारितोषिक आहे, माफ करा, 20,000 रुपये रोख श्री अशोक आत्माराम पाटील पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते. तर ट्रॉफी जाते दर्शन चौधरी यांच्या हस्ते. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावले ते ऑफिस ग्रुपने. तर आता मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज आणि शिस्तबद्ध संघ, शिस्तबद्ध संघ जरा जरा थांबायचं आहे, जरा थांबायचं आहे. कुठे आहे? दीपेश कुडू यांचे बंधू शशिकांत पाटील शिस्तबद्ध संघाचं जे त्यांच्याकडून हे पारितोषिक आहे. शिस्तबद्ध संघ जरा तुम्ही हे बघा, तुम्ही ही रोख रक्कम आणि बक्षीस कोणीतरी एकानेच घ्यायचं आहे, कारण चुकीच्या हातात जर बक्षीस गेलं तर आम्हाला नाव ठेवू नका. जल्लोष करायचा आहे पण जरा लगेच खाली जायचं आणि फक्त कर्णधाराने फक्त कर्णधाराने इथे यायचं आहे आणि आपलं रोख पारितोषिक घेऊन जायचं आहे. हा, तर मॅन ऑफ द सिरीज साठी इथे आमंत्रित केलं जाते. विशाल घरत, मॅन ऑफ द सिरीज, संपूर्ण मालिकेमध्ये मालिकावीर विशाल घरत. नरसूभाऊ पाटील याची त्याचा यथोचित सत्कार करायचा आहे. नरसूभाऊ पाटील. तर आणखी एक इथे पारितोषिक आलेलं आहे. संजोग घरत यांनी पुढे यायचं आहे. संजोग घरत, भावेश घरत यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आलेली आहे. उत्कृष्ट अशी बॅट आलेली आहे. तर मला वाटतं बक्षीस समारंभ घेताना जल्लोष जो करायचा आहे तो आपण स्टेजच्या खाली करायचा आहे. सर्वांनी स्टेजवर यायचं नाही, जरा लक्ष द्यायचं आहे. फक्त तर मालिकावीर संपूर्ण सामन्यामध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी विशाल घरत यांनी केली, त्याचा इथे सत्कार होतोय नरसूभाऊ पाटील यांच्याकडून. नरसूभाऊ पाटील यांनी यशोचित सत्कार करायचा. बलिराम आत्माराम घरत यांनी मंचावर यायचं आहे. त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट जी आहे ती त्यांच्या हस्ते देण्यात येईल. बलिराम आत्माराम घरत. गेले ते आहेत. दर्शन चौधरी साहेबांनी आपल्याला या स्पर्धेसाठी 31,000 रुपयाचं देणगी दिलेली आहे, त्यांचा आम्ही आभारी आहे. तर इथे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर विशाल घरत. तर आता मात्र
तर शिस्तबद्ध संघ 40+ जे संघ आहेत 40+ त्या खेळाडू होते, त्यांनी खरोखरच खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्यांना शिस्तबद्ध संघाचं बक्षीस जात आहे. 40+ चे आमचे खेळाडू विलास घरत यांनी ट्रॉफी स्वीकारली आहे. शरद तरे यांच्या हस्ते, शरद तरे यांनी जाऊ दे परत होईल. आता प्रथम पारितोषिक आजच्या दिवसातील विजेता संघ केक स्माईल. विजेता संघ केक स्माईल मंचावर यायचा आहे. फक्त कर्णधाराने, संघ मालकाने किंवा कर्णधाराने मंचावर यायचं आहे. तर तर रोख पारितोषिक जो आहे ते 30,000 रुपये शरद काशीनाथ तरे यांच्या हस्ते. प्रथम पारितोषिक 30,000 रुपये रोख रक्कम. तर चषक, पहिला चषक देतील दीपक घरत यांच्या हस्ते. हा हाय रे बाबा, केक स्माईलचं कुपन सुद्धा आहेत. केक स्माईल, केकसाठी कुपन आलेले आहेत ते सुद्धा द्यायचे आहेत. केक स्माईलच्या सर्व प्लेयरसाठी केक स्माईलचे ऑनर यज्ञेश कुडू यांच्याकडून केकचे कुपन आले आहेत, त्यांना केक मिळण्यात येतील. केक स्माईलच्या प्रत्येक प्लेयरसाठी त्यांना कुपन आले आहेत, तर प्लेयरनी त्यांचा प्रत्येक एक कुपन घ्यायचं आहे. तर आता हा कार्यक्रम संपलेला आहे. मी प्रमुख पाहुणे आपण इथे उपस्थित राहिला, कार्यक्रमाची शोभा वाढवली. तर सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत. थोडासा उशीर झाला. खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं काम चाललेलं आहे. डीजे खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला ग्राउंड साठी आपण प्रयत्न करायचे, त्याच्यासाठी आपल्याला भाऊ खरोखरच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्व क्रिकेट प्रेमींना आपण इथे या स्पर्धेचे आयोजन आणि प्रायोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल सर्व संघ मालकांना आणि ग्रामस्थांना धन्यवाद देतोय. आपल्या गावामध्ये जेव्हा क्रिकेट स्पर्धा सुरू झाली